मी निखिल पवार मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून माझी एक भूमिका स्पष्ट करू इच्छितो। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, वांजुळपाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही मालेगावात व तालुक्यात खऱ्या विरोधकाची भूमिका निभवत आलेलो आहोत। शहरातील नागरी समस्या असतील, तालुक्यातील नागरी समस्या असतील, या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आलेलो। बिगर राजकीय असं एक संघटन निर्माण करावं आणि त्या संघटनेच्या जोरावर मालेगाव शहरातील सर्व समस्या सोडाव्यात यासाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, वांजुळपाणी संघर्ष समितीने सातत्याने प्रयत्न केले। परंतु या संघटनेत विविध पक्षांचे, विविध वैचारिकतेचे कार्यकर्ते एकत्र येऊन हे संघटन निर्माण झालं होतं। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या राजकीय आणि वैचारिक विचारधारेचं स्वातंत्र्य असावं या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी एक मताने असा निर्णय घेतला आहे की विधानसभा निवडणूक पोहोचतोपर्यंत आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे सर्व सदस्य आपल्या आपल्या विचारधारेनुसार आपल्या आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर जाऊ शकतात। त्या ठिकाणी ते आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे सदस्य म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून जातील आणि विधानसभा निवडणूक संपल्यावर पुनश्च मालेगाव तालुक्याच्या विविध प्रश्नावर आणि शहर हितासाठी पुन्हा एकदा आपला अजेंडा, शहर विकासाचा अजेंडा घेऊन एकत्र येऊन आपला लढा सुरू ठेवतील। मी व्यक्तिगत निखिल पवार म्हणून माझी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करू इच्छितो की सन्माननीय पालकमंत्री महोदयांना गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव शहराच्या विकासावर अनेक वेळा पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि आंदोलनांच्या माध्यमातून मी ज्या भूमिका मांडल्या होत्या त्या अनुषंगाने आज माझी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक होतं। म्हणून मी आज आपल्याला सर्वांच्या उपस्थितीत मालेगाव तालुक्याच्या जनतेपुढे माझी भूमिका स्पष्ट करत आहे। गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 2020 पासून सन्माननीय पालकमंत्री महोदयांना महाराष्ट्राचं मंत्रिपद प्राप्त झालेलं आहे। सॉरी, 9 वर्षापासून त्यांना महाराष्ट्राचं मंत्रिपद प्राप्त झालं आहे। 2019च्या निवडणुकीनंतर त्यांना कृषी मंत्रिपद मिळालं। त्यानंतरच्या सत्ता बदलात त्यांना सार्वजनिक बांधकाम, उपक्रम व बंदरे खाणीकर्म मंत्रिपद मिळालं। त्या अगोदर ते ग्रामविकास व सहकार राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे। मालेगाव तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी 2015 पासून जे मंत्रिपद आजपर्यंत भोगलं त्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांना मालेगाव शहराचा व्यापक असा विकास साध्य करणं शक्य होतं। मालेगाव जिल्हा निर्मितीचा गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न ते सोडवू शकत होते। मालेगाव शहराला एक पोलीस आयुक्तालय निर्मितीचे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी, त्याचबरोबर भायगाव, निळगव्हाण, तसंच सोयगाव, दाभाडी आणि मनमाड चौफुली भागासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती, त्याचबरोबर मालेगाव शहराच्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल घडवून आणू शकेल असा, गरिबांना हक्काचं घर मिळवून देऊ शकेल असा प्रकल्प सन्माननीय विलासराव देशमुख साहेबांच्या उपस्थितीत मालेगावला मंजूर झाला होता। मुख्यमंत्री असताना मंजूर झाला होता। त्या प्रकल्पा माळदा आणि सायना घरकुल योजनेच्या 15,000 घरकुलाचं काम पूर्ण करून ते गोरगरिबाला मिळवून देणं आवश्यक होतं। ते काम आजपर्यंत गेल्या 14 वर्षात ते काम ते पूर्ण करून देऊ शकले नाही। त्याचबरोबर शहरातील वाहतूक कोंडी मोकळी व्हावी यासाठी शासनातर्फे जो 100 कोटी रुपयापेक्षा जास्तचा रस्ते विकासासाठी जो निधी आला होता त्या निधीतून 21 DP रोडचं विकास करणं आवश्यक होतं, परंतु ते त्यांनी करू शकले नाही। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहे। हे अपघात रोखण्यासाठी सर्व्हिस रोडची आवश्यकता होती, ती त्यांच्या कार्यकाळात पूर्ण होऊ शकलेली नाही। त्याचबरोबर मालेगाव शहरात कामगार बांधवांना न्याय मिळावा यासाठी कामगार न्यायालयाची, त्याचबरोबर ग्राहकांना त्यांच्या हितासाठी ग्राहक न्यायालयाची व्यवस्था करून देणं आवश्यक होतं, ती ते करू शकले नाही। त्याचबरोबर या ठिकाणी मालेगाव शहरात पूर्वी जे उपविभागीय वन अधिकारी कार्यालय होतं त्याचा दर्जा उन्नत करून वनसंरक्षक कार्यालयाची निर्मिती करणं आवश्यक होतं, जेणेकरून या मालेगाव शहराच्या पर्यावरण आणि वन विभागाच्या संदर्भातले सर्व कामं जलद गतीने करणं शक्य होतं, परंतु ते कार्यालय ते निर्माण करू शकले नाही। आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मालेगाव शहराच्या दरेगाव आणि सायने भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व संगोपनाचा विषय होता, तो ते मार्गी लावू शकले नाही। वारंवार शहरात होणारे बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी सिंधवाडी, गाळणे भागामध्ये लेपर्ड सफारीचा विषय होता,
त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. असे महत्त्वाचे विषय होते. त्याचबरोबर मालेगाव शहराच्या वाहतुकीचा अजून एक चांगला पर्याय म्हणून बाह्यवळण रस्त्याची निर्मिती म्हणजे बायपासची निर्मिती करणं आवश्यक होतं. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. असं सर्व विकासाच्या विजनकडे लक्ष देण्याऐवजी ज्या ठिकाणी आपल्या ठेकेदारांचं हित साध्य करता येईल अशा गोष्टींवर त्यांनी तो विकास निधी खर्च केला आणि त्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणं शक्य झालं नाही. मालेगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू आहे. आपण गेल्या काळापूर्वी आपण बघितलं की एका सन्माननीय पत्रकारांवर देखील हल्ला झाला होता व त्यांना दडपशाही दाबून टाकण्याचा किंवा दादागिरीने आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला होता. अशी दडपशाही या तालुक्यातून हद्दपार व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. मालेगावच्या विकास कामांची गुणवत्ता ही अतिशय संशोधनाचा भाग आहे. विकासाचा सिक्वेन्स निश्चित झालेला नाही. डांबरी रस्ते खोदून सिमेंट रस्ते करण्यात आले. सिमेंट रस्ते खोदून आता भुयारी गटरचं काम चालू झालं. ते करत असताना त्याची कोणतीही गुणवत्ता राखली जात नाही. 6 इंचाच्या पाईपामधून भुयारी गटरीचं काम केलं जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर भुयारी गटरीच्या मुळे एक गटर पाईप चोकअप होण्याचं आणि विविध समस्यांचा प्रश्न निर्माण होणार आहे. कचरा संकलन ठेक्यामुळे मालेगाव शहरातील 1500 बेरोजगारांना रोजगार देऊन कचरा संकलनाची जी निविदा प्रक्रिया आहे ती थांबवावी आणि कचऱ्याचं आउटसोर्सिंग थांबवावं असा प्रयत्न आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलनाच्या माध्यमातून करत होतो. परंतु त्यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले आणि शहरातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची चांगली संधी गमावली. या सर्व गोष्टींबरोबरच मालेगाव शहरातल्या मोठा महत्त्वाचा विषय म्हणजे मोसम नदीचा विकास. या मोसम नदीच्या पात्रामध्ये मोसम चौपाटी निर्माण केली गेली. त्यावेळेस आम्ही सूचना केली होती की ही टिकू शकत नाही, हा शाश्वत विकास नाही. मालेगाव शहराच्या या मोसम नदीच्या पात्रामध्ये जी मोसम चौपाटी पहिल्याच पावसात वाहून गेली आणि आजपर्यंत मोसम नदीच्या सुशोभीकरणासाठी लाखो करोडो रुपयाचा निधी खर्च झाला, परंतु आजपर्यंत मोसमचं रुपडं बदलू शकलं नाही. त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांनी मालेगाव शहरातल्या विविध प्रश्नांना, तालुक्यातल्या विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी वेळोवेळी आवाज उचलला. त्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचं नाव उद्यानाला देण्याचा विषय असेल, शिवतीर्थाचा विषय असेल. सन्माननीय भरत पाटील साहेब आणि त्यांच्या मित्रमंडळाने राजमाता जिजाऊंच्या उद्यानाचं नामकरणाचा विषय जेव्हा आणला त्याला खो घातला गेला. 2-3 वर्ष तो विषय प्रलंबित राहिला. त्याचबरोबर जेव्हा शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाचा विषय आला तेव्हा 3 वेळा आंदोलन करावं लागलं, 3 वेळा भूमिपूजन झालं, परंतु त्या विषयाला जाणीवपूर्वक दिरंगाई झाली. आज उत्तर महाराष्ट्रात एक आगळं वेगळं इतिहासाला साजेश शिवतीर्थ निर्माण करण्याचा जो प्रयत्न आम्हा सर्व शिवभक्तांच्या मनात होता तो साध्य करण्यात सन्माननीय पालकमंत्री महोदय सपशेल अपयशी ठरलेले आहे. त्याचबरोबर गेल्या काळामध्ये सिनेमॅक्स रोडचा जो विषय होता, सिनेमॅक्स रोडवर जैन धर्माचे संत मुनी हे मोठ्या प्रमाणावर रोज ये-जा करतात. त्यांच्या त्या ठिकाणच्या ये-जा करत असताना खडीमुळे त्यांना पायांना दुखापत होत होती. या विषयाची रस्त्याचं तात्काळ डांबरीकरण किंवा खडीकरण त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करावं अशी मागणी मालेगाव युवा संघटनेच्या अध्यक्षा सौ मोनाली वहिनी देवा पाटील यांनी लावून धरली. तर त्या मागणीला देखील खो घालण्यात आला. अधिकाऱ्यांनी त्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दबाव आणून त्याला दिरंगाई केली गेली. त्याचबरोबर कॅम्प मॉड्युलर दवाखान्याच्या विषयाला आम्ही मागणी केली असता तिथे पत्र्याच्या कंटेनरचा एक मॉड्युलर दवाखाना आणला गेला. तो असून खोळंबा नसून नाईलाजास्तव तो दवाखाना चालवला जात आहे. कॅम्प सोमवार बाजारच्या व्यापारी संकुलासाठी देखील आम्हाला आंदोलनं करावी लागली. अशाच प्रकारे मालेगाव शहरातील नागरिकांच्या डायरेक्ट संपर्कातला जो विषय आहे तो म्हणजे घरपट्टीचा. घरपट्टी वाढीच्या ठरावाला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती त्याचबरोबर मालेगाव शहरातल्या अनेक सामाजिक संघटनांनी विरोध केला होता. या घरपट्टी सर्वेक्षणाच्या याला विरोध केलेला असताना देखील सन्माननीय उपमहापौर निलेश अय्यर साहेब यांच्या आग्रहास्तव सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी या मागणीला मुकसंमती दिली आणि आज जिजया कराच्या रूपात घरपट्टी सर्वेक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांवर आवाजी घरपट्टी लादली जाणार आहे. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या रेटने घरपट्टीच्या पावत्या पाठवल्या आहेत, पण भविष्यात मोठ्या प्रमाणावर घरपट्टी लादली जाणार आहे. तसंच रामदास काका बोरसेंच्या नेतृत्वाखाली वाढीव 5% पाणीपट्टी दरवर्षीची वाढ होते.
ती बंद करावी अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून लावून धरली जात आहे। सरकारमध्ये महत्वाचं मंत्रिपद असताना मालेगाव शहरातल्या नागरिकांच्या पाणीपट्टी वाढीवर निर्णय का होत नाही हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। आणि या सर्व गोष्टी असताना आज नारपारच्या विषयाचं ते श्रेय घेऊ इच्छितात। गेल्या 10-12 वर्षापासून वांजूळ पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते गावोगावात जाऊन वांजूळ पाणी नारपारच्या विषयाला जनजागृती केली, मंत्रालयापर्यंत आम्ही याचा लढा नेला। आणि ह्या प्रश्नावर सन्माननीय पालकमंत्री महोदयांना जेव्हा जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांची भूमिका ही नकारात्मक होती आणि त्यांच्या या नकारात्मक भूमिकेमुळे वांजूळ पाणी संघर्ष समिती कायम आंदोलनाच्या पवित्र्यात असताना देखील त्यांना कुठेतरी सरकारचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना बरोबर घेऊन हा प्रश्न कुठेतरी मार्गी लागावा आणि गिरणा खोरं सुजलाम सुफलाम व्हावं यासाठी प्रयत्न करत असताना त्यांनी त्याला कुठेही दाद दिली नाही। परंतु सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा या प्रकल्पाच्या मंजुरीची घोषणा केली तात्काळ या प्रकल्पाचं श्रेय घेण्यासाठी त्यांनी बॅनरबाजी केली आणि मालेगाव तालुका कसा सुजलाम सुफलाम होईल असं प्रेझेंटेशन चालू केलं। स्वतःचा नागरी सत्कार देखील करून घेतला। सन्माननीय पालकमंत्री महोदयांना आम्हाला या निमित्ताने एकच विनंती करेल मी या ठिकाणून की वित्त विभागाने या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी 7,500 कोटी रुपयाची आर्थिक तरतुदीला मान्यता दिल्याची टिप्पणी आपण सादर करावी जेणेकरून हा प्रकल्प पूर्ण होईल। केंद्र सरकारने नाकारलेला प्रकल्प राज्य सरकारने पूर्ण करणं स्वतःच्या निधीतून पूर्ण करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे आज राज्याची आर्थिक परिस्थिती बघता हा प्रकल्प पूर्ण होईल का नाही अशी शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे। ती जर पुसून काढायची असेल तर वित्त विभागाने महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने याला पूर्ण निधी दिल्याची घोषणा करावी अशी आमची मागणी आहे। आणि या प्रकल्पात माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार राष्ट्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार जर 30 TMC पाणी या गिरणा खोऱ्यात आलं तरच या ठिकाणचा भविष्याचा येऊ घातलेलं पाण्याचं संकट हे निघू शकेल आणि त्याचा निपटारा होऊ शकेल। महाराष्ट्र गिरणा खोरं सुजलाम सुफलाम होऊ शकेल। आज 10 TMC पाणी जे आपल्याला फार सफिशियंट वाटतं 4-5 चनकापूर धरणा इतकं जे पाणी आपण म्हणतो परंतु आज या पाण्याचं वाटप निर्धारित झालेलं आहे। मालेगाव शहराच्या हितासाठी भविष्याच्या गरजा लक्षात घेऊन वाढता नागरीकरण वाढता औद्योगिकरण लक्षात घेऊन मालेगाव शहराला भविष्याच्या गरजा लक्षात घेऊन आपल्याला 30 TMC पाणी मिळणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मालेगाव तालुक्यातील बेरोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ही बेरोजगाराची संख्या कमी करण्यासाठी औद्योगिक वसाहतीला मान्यता मिळवली गेली परंतु ही औद्योगिक वसाहतीत आजपर्यंत एकही मोठा प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही। मालेगाव तालुक्याच्या हितासाठी असा एखादा मोठा प्रकल्प आपण गेल्या 5-7 वर्षात का आणू शकला नाही हा आमचा आपल्या पुढे प्रश्न आहे। गेल्या काळामध्ये 15 वर्षापूर्वी मारुतीचा एक प्रकल्प मालेगाव तालुक्यात सर्वेक्षण करून गेला होता। हा प्रकल्प मालेगावात का थांबला नाही हा मालेगावातून बाहेर का गेला याचं देखील आपल्याला उत्तर देणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मालेगाव तालुक्यात टेक्सटाईलचा मोठा भाग आहे। या टेक्सटाईल क्लस्टरच्या निर्मितीसाठी आपण काय प्रयत्न केले आपल्याकडे पॉवरलूमच्या समस्यांच्या संदर्भातली आपल्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली होती वस्त्रोद्योग मंत्रालयाची। त्या समितीच्या माध्यमातून आपण टेक्सटाईल क्लस्टर मालेगावात का निर्माण करू शकला नाही आणि मालेगावात प्लॅस्टिक रिसायकलिंगचा मोठा उद्योग या ठिकाणी आहे। या प्लॅस्टिक रिसायकलिंग उद्योगाच्या हितासाठी प्लॅस्टिक कारखान्यांवर वारंवार होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्या सोडवण्यासाठी एक स्वतंत्र जागेत प्लॅस्टिक क्लस्टर निर्माण करण्याची आवश्यकता होती आणि हे प्लॅस्टिक क्लस्टर निर्मितीसाठी आपण का प्रयत्न केले नाही असे आमचे आपल्याला प्रश्न आहे। त्याचबरोबर मालेगावच्या जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी कोरोना काळात मालेगावकरांवर निर्माण झालेल्या अनेक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी दिला परंतु या निधीमध्ये राकेश भांबरे साहेबांनी या संदर्भात हायकोर्टात याचिका देखील दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये शासनाने जे काही गाईडलाईन्स दिले होते विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली। त्या समितीच्या माध्यमातून काही कामं झाले परंतु आजही मालेगावच्या विविध दवाखान्यांमध्ये आरोग्य सेवकांची आणि डॉक्टरांची संख्या अतिशय अल्प प्रमाणात आहे। आपण आपल्या अधिकाराचा वापर करून बाहेरून कुठून डॉक्टर आणून मालेगावची आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत हा आमचा या निमित्ताने आपल्या पुढे सवाल आहे। त्याचबरोबर मालेगाव महानगरपालिकेत वारंवार भ्रष्टाचारीचे गंभीर आरोप असलेले अधिकारी नियुक्त केले जातात
आमची वारंवार मागणी आहे, मालेगावकरांच्या जनतेची वारंवार मागणी आहे की मालेगाव महानगरपालिकेला भारतीय प्रशासकीय सेवेतलाच आयुक्त नियुक्त केला गेला पाहिजे. त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणा प्रचंड दबावात काम करत आहे. अनेक अधिकारी जे नाव घेणं म्हणजे विविध विभागातले अनेक पदसिद्ध अधिकारी हे वारंवार 6-6 महिन्यात बदल्या करून घेतात. असं सर्व गोष्ट आहे. म्हणजे प्रशासन कुठेतरी दबावात काम करत आहे. मी या निमित्ताने विधानसभेच्या निमित्ताने गेल्या काही दिवसापासून आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक गोष्ट मी समजून घेत आहे की हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केला जातो आहे. मला या ठिकाणून स्पष्टपणे नमूद करावं असं वाटतं की मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात जो सवनगाव आणि दरेगावचा भाग येतो, जो सायन्याचा भाग येतो, या भागात जे कत्तलखाने निर्माण झाले, जे आधुनिक कत्तलखाने निर्माण झाले, त्यामध्ये दररोज 4 ते 5 हजार जनावरांची कत्तल होते. असे कत्तलखाने कोणाच्या काळात निर्माण झाले, या कत्तलखान्यांना कुणामुळे परवानगी मिळाली आणि हे कत्तलखाने बंद करण्यासाठी माननीय लोकायुक्तांनी आदेश दिल्यानंतर देखील त्यावर कारवाई का होत नाही आणि त्या कत्तलखान्यांना बेकायदेशीर चालवण्यात कोणाचा वरदहस्त आहे, या विरोधात सन्माननीय पालकमंत्री महोदय केव्हा आवाज उठवणार आणि जर खरंच ते हिंदुत्ववादी आहेत आणि खरंच त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा आहे तर ते हे कत्तलखाने बंद का करत नाही, हा प्रश्न मालेगावच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी त्यांना विचारू इच्छितो. मला वाटतं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते कत्तलखाने अतिशय घातक आहेत, पण शहराच्या शांततेसाठी ते घातक आहेत. मालेगाव शहरातील सर्वसामान्य मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, यांना शांतता हवी आहे आणि त्या कत्तलखान्यांमध्ये येणारं जनावरांमुळे मालेगाव शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडते. जर हे कत्तलखाने बंद झाले तर मालेगाववर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, कारण या ठिकाणचं भीक हे मालेगाव शहरात वापरलं जात नाही. त्यामुळे ही शांतता अबाधित राहावी यासाठी सन्माननीय पालकमंत्री महोदय हे कत्तलखाने बंद करतील का, हा देखील मी या ठिकाणून त्यांना प्रश्न विचारू इच्छितो. मालेगाव शहराच्या एकूणच सर्व इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि विकासाचा जो काही डंका पिटला जातो आहे त्यामध्ये कुठेतरी फक्त ठेकेदार हिताचा विकास काम करण्यातच स्वारस्य दाखवण्यात आलेला आहे. शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, व्यापक हितासाठी धोरणात्मक निर्णयांचा अभाव या 5 वर्षात आढळला आणि गेल्या 20 वर्षापासून ज्या पद्धतीने दादागिरीचं, दबावाचं आणि दडपशाहीचं राजकारण केलं गेलं ते कुठेतरी उलथून पाडण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन मालेगाव शहराच्या आणि तालुक्याच्या हितासाठी, बेरोजगारी निपटवण्यासाठी, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी एकत्र येऊन एक विरोधकाचा सक्षम आवाज निर्माण करण्याची गरज होती. आणि त्यामुळे मी माझी व्यक्तिगत जी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती ती उमेदवारी मागे घेतो आणि मी उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेत आहे. आज रोजी मी माझा पाठिंबा आदरणीय श्रीमान गेल्या काही वर्षापासून करोना काळापासून सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देणारा, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे उभं राहण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून मी माझी संपूर्ण पाठिंबा हा श्रीमान बंडू काका बच्छाव यांना घोषित करतो. आणि मी मालेगाव तालुक्यातल्या जनतेलाही विनंती करतो की सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जो आपल्याला मदत करेल, सर्वसामान्यांच्या हितासाठी जो आपल्याबरोबर राहील त्याला मदत करावी म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. सन्माननीय पालकमंत्री महोदयांचे 20 वर्षाचा कार्यकाळ आपण अनुभवला असेल तर आता कुठेतरी परिवर्तनाची गरज आहे आणि या परिवर्तनाच्या याच्यात आपण बंडू काकांबरोबर जाऊ एवढा निर्णय मी घोषित करून माझे मनोगत थांबवतो. आणि आपण सर्वजण मालेगाव तालुक्यातल्या जनतेने जे काही मला शुभेच्छा रूपी व्हॉट्सअपच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.